धन्यवाद धन्यवाद. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करू या सुंदरशा वेळेबद्दल. परमेश्वराचे मनापासून आभार मानू की पुन्हा एकदा देवाने त्याच्या पवित्र चरणाजवळ जी संधी आज आम्हाला दिलेली आहे. जो अद्भुत कृत्य करणारा जिवंत देव आहे, जो मत कृत्य करतो, या देवाला काही अशक्य नाही आहे. अशा देवासमोर आपण सर्व नतमस्तक होऊया, रिक्त हो, नम्र हो, की तो आमचा जिवंत देव आहे, तो आमचा तारणारा आहे, तो आमचा उद्धारक आहे. आणि आजचा सुंदरसा दिवस देवाने आमच्या आयुष्याला जोडला आणि खरोखर आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे. जो दिवस अनेक ठिकाणी पूर्ण जगामध्ये उत्तम शुक्रवार म्हणून साजरा करण्यात येत आहे, आला आहे. आणि खरोखरच गुड फ्रायडे आपण त्याला म्हणतो. आणि देवाने आमच्यासाठी जे महान कार्य केलेले आहे, ते स्वर्गीय पित्याने जे कार्य आमच्यासाठी केलं, ते कार्य आमच्यासाठी अद्भुत आहे. की त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती दिलेला आहे. वधस्तंभावरती जाण्याचा मागचा एकच उद्देश त्या स्वर्गीय पित्याचा आमच्या संबंधी होता, की जे नातं पित्याचं आणि आमचं तुटलं गेलं होतं, जो दुरावा निर्माण झाला होता, ज्या गोष्टी आम्हाला परमेश्वराने एदेन बागेमध्ये सांगितल्या होत्या, त्या आज्ञा आमच्याकडनं पाळल्या गेल्या नाहीत. त्या आज्ञा मोडल्यामुळं पाप आमच्या जीवनामध्ये आलं आणि पापाद्वारे मरण आलं आणि मरणाने मानवावर पूर्ण राज्य केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जो मानवाचा नाश होता पापामध्ये, ज्या उद्देशाने स्वर्गीय पित्याने मनुष्याची निर्मिती केली, तो उद्देश देवाचा एका बाजूला राहिला आणि मानव आपल्याच इच्छेत, आपल्याच योजनेत, अहंकारात, लोभात, गर्वात तो जगायला त्याने सुरुवात केली. आणि कुठंतरी स्वर्गीय पित्याला ती काळजी किंवा ती चिंता वाटत होती. आणि म्हणून देवाची इच्छा आमच्या संबंधाने तीच एक होती, की आमचा नाश होऊ नये, तर आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. म्हणून त्याच्या योजनेत स्वर्गीय पित्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मानव रूप धारण करून त्याला भूतलावरती पाठवण्यात आलं. त्याचा जन्म या पृथ्वीवर झाला यासाठी की आमचा नाश होऊ नये, आमचं तारण व्हावं, आमची सुटका व्हावी आणि आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. ह्या पित्याची योजना होती. आणि त्या योजनेमध्ये जो त्रास आपल्या एकुलत्या एक पुत्राला होणार होता, तो सर्व काही त्या पित्याला माहिती होता. खुद्द येशू ख्रिस्ताला सुद्धा माहिती होता. आणि त्या गोष्टी घडत असताना तो प्याला जो स्वर्गीय पिता प्रभू येशू ख्रिस्त त्या गेतशेमने बागेत म्हणतो की होऊ दे की हा प्याला मजपासून टळू दे, तर माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आणि त्या ज्या गोष्टी घडत आल्या, ते जे मरण वधस्तंभावरचे प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी सहन केलं, त्या मरणामध्ये जे उद्गार परमेश्वराने प्रभू येशूने आमच्यासाठी काढलेले आहेत, क्षमेचं आहे, सार्वकालिक जीवनासंबंधी आहे, त्यागाचं आहे. त्या ठिकाणी त्याला एक मानव म्हणून तहान लागलेली आहे. हे 7 शब्द परमेश्वर त्या ठिकाणी बोलतो प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याच्यानंतर
येशू ख्रिस्ताचा त्या ठिकाणी वधस्तंभावरती मृत्यू होतो आणि या गोष्टी सर्व काही दुपारच्या वेळेस घडतात. पण त्याच्यानंतर जी महत्वाची गोष्ट घडलेली आहे त्या गोष्टीकडे आपण काय वेळ लक्ष देणार आहोत, त्याच्यावरती मनन करणार आहोत की काय गोष्ट त्यानंतर घडलेली आहे की जेव्हा येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मरतो त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. मग त्यातली एक गोष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मत्तेय शुभवर्तमानाचं 27वा अध्याय आणि 51 वचन असं सांगतं, तेव्हा पहा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला, भूमी कापली, खडक फुटले. देव वाचलं वचन आम्हासाठी आशीर्वाद करो. खूप महत्वाची गोष्ट या वचनामध्ये आणि त्याच्या अगोदरचं वचन जर आपण या ठिकाणी वाचलं 48 वचनापासून, तरी असं म्हटलेलं की मग त्यांच्यातून एकाने लागलेच धावत जाऊन स्पंज घेतला आणि तो आंब्याने भरून बोरूच्या टोकावर ठेवून त्या चोकाव्यास दिला. इतर म्हणाले, असू दे, एलिया त्याचा बचाव करायला येतो की नाही हे आपण पाहू. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. आणि त्या परमेश्वराने येशू ख्रिस्ताने आपला प्राण सोडलेला आहे. आणि त्यानंतर जी गोष्ट घडली गेली या पृथ्वीवरती, या भूतलावरती, ती खूप अद्भुत आहे. 51 वचन आम्हाला सांगतं की तेव्हा पहा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला, भूमी कापली आणि खडक फुटले. पवित्र स्थानातला पडदा जो वरपासून खालपर्यंत फाटला गेला किंवा दुभागला गेला, भूमी कापली आणि खडक फुटले. त्या वचनावरची जर मनन करत असताना जसं आपण पाहतो इब्रिकरास पत्राचा 10वा अध्याय आणि 19-20 वचन असं त्या ठिकाणी सांगता आम्हाला की म्हणून बंधुजन हो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आलेलं आहे. पंडितरावांच्या बायबलमध्ये असं लिहिलंय की पडद्यामधून म्हणजे आपल्या स्वतःच्या देहामधून आपल्यासाठी ती नवीन व जिवंत वाट स्थापित केलेली आहे. जो पडदा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, या भाषांतरामध्ये असं म्हणलेलं आहे की पडद्यामधून म्हणजे आपल्या स्वतःच्या देहामधून, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाच्या मधून, त्याच्या देहामधून त्यांनी नवीन आणि जिवंत वाट स्थापित केलेली आहे. ही गोष्ट त्याच्या मरणाच्या नंतर घडलेली आहे. एक नवीन आणि जिवंत वाट त्याच्या देहातून परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी स्थापित केली. लक्षात घ्या, बरेच वेळा 7 शब्दावरती झाल्यानंतर त्यानंतर पुढे कुठे सांगितलं जात नाही किंवा बोललं जात नाही. 7 शब्दाविरुद्ध नाही किंवा ते महत्वाचे आहेत, पण त्याच्यानंतर ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या आम्हाला समजणं खूप महत्वाचे आहेत. की तर बायबल सांगतं की परमपवित्र स्थानाचे पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. आणि इब्रिकराच्या पत्रामध्ये 19 आणि 20 अध्यायामध्ये सांगितलेले की पडद्यामधून म्हणजे आपल्या स्वतःच्या देहामधून आपल्यासाठी ती नवीन व जिवंत वाट स्थापित केलेली. पहा ते मरण किती अद्भुत आहे. येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं मरण तुमच्या नियमासाठी किती अद्भुत आहे. त्या मरणातून म्हणजे त्याच्या देहातून फक्त आम्हाला एवढंच पाहायला मिळतं की एवढंच आम्ही ऐकतो किंवा आम्ही वाचतो किंवा आम्ही समजून घेतो की त्याला बसलेल्या फटक्यामध्ये आम्हाला आरोग्य, त्या रक्ताद्वारे आम्हाला त्याने विकत घेतलेले, खंडून घेतलेले, त्याच्या वधस्तंभावरच्या मरणाद्वारे आमची पाप क्षमा झाली, श्राप नाहीसे झालेले आहेत, आम्ही रोग आजारातनं मुक्त झालेलो आहोत, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळाले, आम्ही स्वर्गाचं वारीस झालेलो आहोत. या सर्व गोष्टी आम्हाला माहिती आहेत, बायबलमध्ये सुद्धा ते लिहिलेत. पण एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहिजे की त्याच्या स्वतःच्या देहामधून देवाने तुमच्या निमित्तासाठी एक नवीन आणि जिवंत वाट तयार केलेली आहे. एक जिवंत वाट. पण बायबल सांगता आम्हाला, येशू म्हणतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे,
माझ्याद्वारे आला असून पित्याकडे कोणीच जाऊ शकत नाही. एक मार्ग प्रभू येशू ख्रिस्त खुद्द आहे की जो आम्हाला पित्याकडे घेऊन जातो, जो आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जातो, जो आम्हाला तारणाकडे घेऊन जातो, जो आम्हाला पापक्षमेकडे घेऊन जातो, जो खुद्द प्रभू येशू ख्रिस्तच तो आहे. त्याच्याशिवाय आम्हाला दुसरा मार्गच नाही. तो जिवंत आहे, तो तारणार आहे, तो उद्धारक आहे, तो आमचा मेंढपाळ आहे. ती जिवंत वाट त्याने तुमच्या निमित्तासाठी स्थापित केलेली आहे. लक्षात घ्या. नुसते ते 7 शब्द त्या वधस्तंभावरती बोलले गेले नाहीये. त्या 7 शब्दाद्वारे आमचा उद्धार झालेला आहे. पण त्याच्यानंतरची जी गोष्ट आम्हाला पाहिजे ती खूप महत्वाची. ती म्हणजे त्याच्या स्वतःच्या देहामधून आपल्यासाठी म्हणजे तुमच्या निमित्तासाठी नवीन आणि जिवंत वाट त्याने तयार केली. त्याच्या मागची योजना परमेश्वराची. ही गोष्ट आम्हाला खूप समजणं महत्वाची. हे आमच्या लक्षात राहायला पाहिजे की देवाने त्याच्या देहामधून एक मार्ग तयार केलेला आहे. त्याच्या मरणातून एक मार्ग तयार झालेला आहे, जो आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जातो, जो आमचे सर्व श्राप रोग आजार नाहीसे करतो, जो प्रत्येक परिस्थिती आमची तो बदलत असतो. म्हणून आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की तो नवीन आणि जीवनयुक्त मार्ग कोणचा आहे तो आम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे माझ्या भावांनो. जो तो आम्हाला समजण्यात आमचा एक आध्यात्मिक जीवन कुठेतरी आधांत राहील किंवा अनबॅलन्स राहील. आम्हाला समजलं पाहिजे की तो नवीन आणि जीवनयुक्त मार्ग कोणचा आहे, जो त्याच्या स्वतःच्या देहामधनं त्याने तो आमच्यासाठी तयार केलेला आहे. त्याच्या स्वतःच्या त्या वधस्तंभावरच्या देहावर जे शरीर छिन्न विछिन्न झालं त्याच्यामधून एक मार्ग तयार होतोय. तो मार्ग आम्हाला समजणं महत्वाचं आहे. त्या पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला पाहायला मिळते की प्रेषिताच्या कृत्याचा 4था अध्याय आणि 12 वचन आम्हाला ठिकाणी असं सांगतं, तिथं असं म्हटलेलं आहे, आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. लक्षात घ्या. जो मार्ग त्याच्या देहातनं आमच्यासाठी तयार झालेला आहे तो जीवनयुक्त मार्ग, तो नवीन मार्ग म्हणजे तो तारणाचा मार्ग आहे. इथं बायबल आम्हाला सांगतं की तारण दुसऱ्या कोणाकडून नाहीये. तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाहीये. असं कोणतंही नाव या भूतलावरती नाहीये की त्या नावामध्ये तुमचं आणि माझं तारण होईल. तारण एकाच नावामध्ये, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमचं आणि माझं तारण आहे. त्या नावामध्येच आमची सुटका आहे, त्या नावामध्येच आमची पापक्षमा आहे, त्या नावामध्येच आम्ही स्वर्गीय पित्याच्या जवळ जाऊ शकतो. कारण तुमच्या आणि माझ्यासाठी फक्त प्रभू येशू ख्रिस्तच मध्यस्थी आहे. म्हणून आम्हाला एक नवीन आणि जीवनयुक्त मार्ग मिळालेला आहे. तो कशा प्रकारे मिळालाय तर येशू ख्रिस्ताच्या तारणामुळे आम्हाला तो मिळालाय. जो आपल्या मुखाने कबूल करतो येशू हा प्रभू आहे आणि अंतःकरणाने स्वीकारतो त्याचं तारण होतं. बायबल सांगतं येशू हा प्रभू आहे हे मला स्वीकारणं गरजेचं आहे. येशू हा जिवंत आहे हे स्वीकारणं गरजेचं आहे. येशू हा परिस्थिती बदलतो हे स्वीकारणं गरजेचं आहे. येशू आरोग्य देतो हे स्वीकारणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्तानेच मरणावरती विजय मिळवलाय हे स्वीकारणं गरजेचं आहे. हा नवीन मार्ग आहे जो जीवनाकडे आम्हाला घेऊन जातो, जो सार्वकालिक जीवनाकडे आम्हाला येतो. तो कुठून तयार झालेला आहे तो येशू ख्रिस्ताच्या देहामधनं तयार झालेला मार्ग आहे. सहज तयार झालेला मार्ग नाहीये. रूढी परंपरेने तयार झालेला मार्ग नाहीये. पिढी जात आम्ही ख्रिस्ती आहोत म्हणून तयार झालेला मार्ग नाहीये. तर प्रभूकडे जाण्याचा मार्ग, सार्वकालिक जीवन मिळण्याचा मार्ग, तारणाचा मार्ग, पापक्षमेचा मार्ग, सुटकेचा मार्ग कुठून तयार झालेला आहे तर ख्रिस्ताच्या स्वतःच्या देहामधून तयार झालेला आहे. आणि आम्ही खूप सहज घेतो. आम्हाला वाटतं सहज आहे, वर्षात दरवर्षी गुड फ्रायडे येतो, ईस्टर येतो, आम्ही साजरा करतो. नाही, एकदाच ख्रिस्ताचं अर्पण झालेलं आहे माझ्या भावा बहिणी. 2025 वर्षापूर्वी ख्रिस्ताचं तुमच्या आणि माझ्यासाठी एकदाच अर्पण झालेलं आहे. एकदाच प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती वधला गेलेला आहे. बायबल सांगते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की
की कोणाचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. देवाने जगावर एवढी प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र त्याने दिलेला आहे. कोणा एका समाजासाठी किंवा एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या कुटुंबासाठी देवाने, परमेश्वराने आपल्या एकुलता एक पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला भूतलावरती नाही पाठवलं. तर प्रत्येक व्यक्ती जो या भूतलावरती राहते, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती वधला गेलेला आहे. त्या प्रत्येकाला तारण मिळावं, प्रत्येकाची सुटका व्हावी, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य घडावं, त्यासाठी त्या देहातनं तो मार्ग तयार झालेला आहे. ते क्लेश त्यांनी ते वाहिलेले, ते दुःख सहन केलेले. त्याच्या मागचं कारण एकच आहे माझ्या भावांनो, की आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. जी आज्ञा मोडल्यामुळं परमेश्वराचा आणि मनुष्याचा नातेसंबंध तुटले होते, जे पापामुळं परमेश्वराचा आणि मनुष्य नातेसंबंध तुटले होते, ते नातेसंबंध पुन्हा सुरळीत व्हावे यासाठी स्वर्गीय पित्याने आपले एकुलते एक पुत्र होत्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती दिले. आणि त्या वधस्तंभावरती पुन्हा ती सार्वकालिक जीवनाची गाठ मारली गेलेली. आयुष्य पूर्ण जीवन तुम्हाला आणि मला प्रभूने दिलं होतं. बायबल सांगते की फलद्रूप व्हा, पृथ्वी व्यापून टाका. मरण ही गोष्ट कुठंच नव्हती. ज्यावेळेस परमेश्वराने साऱ्या मानवाची निर्मिती केली, सृष्टीची निर्मिती केली, मरण हा भाग नव्हता. ते नाही, पूर्ण आशीर्वादच होता. पण मनुष्याने आज्ञा मोडल्यामुळे कुठेतरी त्या सार्वकालिक धाग्याला कैची बसली गेली आणि कातर लागल्यामुळे 70-80 वर्षाचा तुकडा आमच्या आयुष्य म्हणून हातामध्ये आला आणि पूर्ण तो धागा जो जीवनाचा आहे तो पूर्ण गुंडाळून परमेश्वराच्या हातामध्ये गेलेला आहे. आणि पुन्हा परमेश्वराच्या इच्छेने की मनुष्याचा आणि परमेश्वराचा समेट व्हावा म्हणून ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती देण्यात आलेले. त्याच्या स्वदेहातनं ही सार्वकालिक जीवनाची वाट तयार झाली. ती गाठ पुन्हा सार्वकालिक जीवनाची त्या वधस्तंभावरती मारण्यात आलेली. आणि त्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला तारण प्राप्त झालेलं आहे. त्याच्याद्वारे तुमची आणि माझी सुटका झालेली आहे. पाप क्षमा मिळाली, सार्वकालिक जीवन मिळाले. खरी प्रीती काय ते आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या समर्पणाद्वारे आम्हाला कळलेली आहे. त्या त्यागामुळे आम्हाला कळते की ख्रिस्ताची प्रीती किती आमच्यावरती आहे, त्या परमेश्वराची आमच्यावर किती प्रीती आहे. जीवनाची वाट त्याच्या देहामधून आम्हाला आमच्यासाठी झाली. लक्षात घ्या, आज जर तुम्ही ख्रिस्तावर प्रीती करत नसाल, एक सहज प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही घेत असाल, तर मी तुम्हाला विनंती करतो ह्या ठिकाणी की पूर्ण एक आत्मिक जीवन जगत असताना आपल्यामध्ये सिरियसनेस असला पाहिजे. रूढी परंपरेमध्ये तुम्ही आणि मी जगू शकत नाही. आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये प्रबळ असलं पाहिजे, स्ट्रॉंग असलं पाहिजे, विश्वासामध्ये खंबीर असलं पाहिजे. कारण हे लक्षात ठेवलं पाहिजे की पडद्यामागून म्हणजे आपल्या स्वतःच्या देहामधून आपल्यासाठी ती नवीन व जिवंत वाट परमेश्वराने स्थापित केली. त्या देहामधनं अनुभव घेऊ शकता तुम्ही. ज्यावेळेस मी या वचनाचं मनन करत होतो माझ्या भाऊ बहिणो, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जाणवत होतं, अभिषेक जाणवत होता की किती अद्भुत ते कार्य परमेश्वराने माझ्यासाठी केलेले आहे. माझा नाश होऊ नये, मी त्या सार्वकालिक नरकामध्ये जाऊ नये, त्या नरकामध्ये किंवा त्या अग्नीमध्ये मी जाऊ नये, तर मला सार्वकालिक जीवन मिळावं, स्वर्गीय पित्याबरोबर मी असावं, राहावं, अशी त्याची योजनेमध्ये असण्यासाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र त्याच्या स्वतःच्या देहामधून त्यांनी नवीन आणि जिवंत अशी वाट स्थापित केली. म्हणून 1 कोरिंथ याचा 10वा अध्याय आणि 3रं वचन आम्हाला या ठिकाणी असं सांगतं, त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते. तो खडक तर ख्रिस्त होता. ह्या गोष्टीविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. आध्यात्मिक अन्न ज्यास तुमच्याकडे माझ्याकडे प्रभूने देऊ केलेले ते म्हणजे परमेश्वराचं पवित्र वचन. हे रोज प्रतिदिवशी तुम्ही खाल्लं पाहिजे. रोज यातून सेवन करा. देवाची परिपूर्ण ग्रहणीय इच्छा काय ती समजून घ्यायला सुरुवात करा. किती महान तो स्वर्गीय पिता आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र माझ्यासाठी दिलाय, यासाठी की माझा नाश होऊ नये.
हे मला समजलं पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे की माझ्यासाठी सर्व काही घडलेलं आहे. तो ख्रिस्त तुमच्याने माझ्याबरोबर आज होता, काल होता आणि युगानुयुग असणार आहे. तो म्हणतो मी तुम्हाला कधी सोडणार नाही, मी तुम्हाला कधी टाकणार नाही. पहा, युगाच्या समाप्तीवर सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. माझ्या भाऊ बहिणींनो, मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय की जे ख्रिस्ताने माझ्यासाठी केलेले ते अद्भुत आहे, अद्भुत आहे. त्याच्या उपकाराचे आम्ही उतरा येऊ शकत नाही. आमच्याकडे असं काय चांगलं नाहीये. आमची लायकी पात्रता नसताना त्याने आमच्यावर कृपा केली, आमची पाप क्षमा केली, आमच्यावरती दया केली, आम्हाला स्वर्गाचं वारीस बनवलेलं, स्वतःच्या देहातनं ती जीवनाची वाट त्यांनी स्थापित केली. यासाठी की आम्ही त्या मार्गावर, त्या वाटेवर आम्ही चाललं पाहिजे. डावी उजवीकडे न वळता फक्त ख्रिस्त म्हटलेल्या मार्गावर मी चाललं पाहिजे. प्रभू जे मला सांगतोय तेच मी केलं पाहिजे, ही त्याची अपेक्षा आहे तुमच्याकडनं, माझ्याकडनं. त्याच्यासाठीच तुम्हाला मला परमेश्वराने निवडले, वेगळं केलेलं आहे. आम्ही 7 शब्द ऐकतो आणि आम्ही सोडून देतो, नाही. त्याच्यानंतरही बऱ्याचशा गोष्टी त्या तिकडे घडलेल्या आहेत, त्या वधस्तंभाच्या जागी घडलेल्या आहेत. त्याचा सुद्धा आम्ही मनन केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी घडलेली आहे की त्या मंदिरामधल्या पवित्र स्थानामधला तो पडदा दुभागला गेला. आज बायबल सांगते की कोण मंदिर आहे? तुम्ही आणि मी देवाचे मंदिर आहोत. तर माझ्या अंतःकरणामध्ये आज कुठल्या प्रकारचा पडदा असेल, व्यभिचाराचा, लोभाचा, मोहाचा, क्रोधाचा, रागाचा, द्वेष, मत्सर, हा जो पडदा असेल तर आज तो येशूच्या नावात काढून टाकला पाहिजे. आपण त्या अंतःकरण मोकळे केलं पाहिजे. त्या जीवनाच्या मार्गाला अंतःकरणामध्ये आपण वाट तयार केली पाहिजे. आणि प्रभूला म्हणलं पाहिजे, प्रभू ये माझ्या अंतःकरणामध्ये, तू विराजमान हो. अजून येतो आमच्या अंतःकरणामध्ये पडदा तसाच आहे, द्वेष भावनेचा, मत्सर, राग, एकमेकाविरुद्ध बोलणं, एकमेकाविरुद्ध खोटं बोलणं, एकमेकांमध्ये हेवादावे करणं, तो पडदा अजूनही आमच्या अंतःकरणामध्ये तसाच राहिलेला आहे. आम्ही वरवर फक्त परमेश्वर प्रभू प्रभू करत आहोत. 3.5 वर्ष तो यहूदा इस्करियोत प्रभू संगती सेवा करत होता, चालत होता, फिरत होता, पण त्याने पूर्ण अंतःकरणाने प्रभूला कधीच स्वीकारलं नाही आणि शेवटी त्याचा नाश झालेला आहे. आमचा देव बाह्य स्वरूप पाहत नाही, आमचा देव अंतःकरण पाहतो. अंतःकरण पारखतो, आमचा देव पाहत नाही. पारखणारा देव आहे. आज आपण आपलं अंतःकरण स्वतः पारखूया की माझ्या अंतःकरणामध्ये कोणासाठी क्षमा आहे का? माझ्या अंतःकरणामध्ये कोणाविरुद्ध द्वेष आहे का? मत्सर आहे का? राग आहे का? मी कुठल्या प्रकारचा लोभामध्ये, मोहामध्ये, व्यभिचारामध्ये मी आहे का? आज जर तो पडदा असेल तर माझ्या भाऊ बहिणो, आज तो पडदा आपण दुभागूया येशूच्या नावामध्ये. त्याच्यासाठी त्यांनी वधस्तंभ वाहिलेला आहे, आपले प्राण त्या वधस्तंभावरती दिलेले. जर मला ते समजलंच नाही आत्मिक जीवन मी कसं जगलं पाहिजे. 3.5 वर्ष तो यहूदा इस्करियोत प्रभू संगती खात होता, पित होता, येशू ख्रिस्त चमत्कार करत होते, पाहत होता, तरी त्याचं तारण झालं नाही, त्याची सुटका झाली नाही. शेवटी त्याच्या त्या लोभापायी, मोहापायी त्याचा नाश झाला. आज आपण आपलं आत्मपरीक्षण करू स्वतःच की स्वतःच्या देहातून त्या परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने नवीन आणि जिवंत एक वाट, एक मार्ग तुमच्या निमित्तासाठी स्थापित केलेला आहे, तयार केलेला आहे. आता माझं काम आहे त्या मार्गावर चालणं, त्या आज्ञा पाळणं, प्रभूवर प्रीती करणं, येशूने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रीती करणं, ही माझी जबाबदारी आहे. आता तरी आम्ही जगातल्या ख्याल्या कुशाल्यामध्ये अडकून पडलेलो आहोत. आम्हाला जसं बरं वाटतं तसं आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला घेतो, पवित्र वचनाला घेतो. असं वाटतं की आम्ही असंच जगावं, असंच प्रभू आम्हाला सांगत आहे. नाही, प्रभूच्या योजना तुमच्या निमित्तासाठी पूर्णपणे आध्यात्मिक योजना आहेत. म्हणतो की या ठिकाणी आम्हाला करत पत्रामध्ये 10व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं की सर्वांनी एकच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले, तेच आध्यात्मिक पाणी पिले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते. एकच आमचा प्रभू आहे, त्याच्याच आज्ञा आम्ही पाळलं पाहिजे, त्याच्यामध्येच राहायला पाहिजे, त्याच्या संगतीत चाललं पाहिजे. जर तर वर ख्रिस्ती विश्वासणारं जीवन नाहीये. जर प्रभू मला सांगत आहे हे तर मी गोष्टी केल्याच पाहिजे. प्रभू म्हणतो की तू आपल्या शत्रूवर प्रीती कर, मी माझ्या शत्रूवर प्रीती केलीच पाहिजे. प्रभू म्हणतो तू याला क्षमा कर, मी क्षमा केली पाहिजे.
कोणाविरुद्ध मनामध्ये राग द्वेष मत्सर आणू नको. माझ्या मनात कोणाविरुद्ध राग द्वेष मत्सर आला नाही पाहिजे. कारण ज्या मार्गावर प्रभूने आम्हाला घेतलेले तो मार्ग, सार्वकालिक जीवनाकडे जाणारा मार्ग, तो ख्रिस्ताच्या स्वतःच्या देहामधून तयार झालेला आहे. लक्षात घ्या, त्याच्या देहातून. तुमच्या आणि माझ्यासाठी अशक्य अशा त्या गोष्टी त्याने त्याचे सहन केले, किती क्लेश सहन केले, किती रक्त त्याचं सांडलेले, सर्व रक्त शरीरातलं वाहून गेले तिथं. तरी आम्ही फक्त एक नामधारी म्हणून फक्त उत्तम शुक्रवार साजरा करतो, एक एन्जॉय म्हणून. नाही, एन्जॉय नाहीये माझ्या भाऊ बहिणींनो. त्याच्या देहातून स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग तयार झालेला आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. त्यांनी स्वतःला छिन्न विच्छिन्न करून घेतलं. त्यांनी स्वतःचा नाकार केला आणि तिथून तो मार्ग तयार होत झालेला आहे, ज्याच्यावर आज तुम्हाला आणि आम्ही चालत आहोत शांतीमध्ये, समाधानामध्ये, आनंदामध्ये, बरकतीमध्ये, आरोग्यामध्ये. पण त्याच्या अगोदर जो मार्ग तयार होण्यासाठी जो त्रास त्यांनी सहन केलाय, त्या त्रासाचा आम्ही गांभीर्याने कधीच विचार करत नाही, कधीच विचार करत नाही, आम्ही पाहत सुद्धा नाही. म्हणून जे आध्यात्मिक पाणी आणि आध्यात्मिक अन्न जे प्रभूने तुम्हाला आणि मला दिले, ते सेवन करत असताना नेहमी प्रभू येशू ख्रिस्त, स्वर्गीय पिता, पवित्र आत्म्याचं भय आमच्या अंतःकरणामध्ये असलंच पाहिजे. जर माझ्या अंतःकरणामध्ये नसेल तर माझं जीवन कुठंतरी कमकुवत आहे विश्वासामध्ये. म्हणून ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे मिळालं नवं जीवन जर मला पाहिजे असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, रोमकरासपत्राचा 5वा अध्याय आणि 6 वचनापासून जर पुढे तुम्ही वाचाल तर आम्हाला पाहायला मिळते की ख्रिस्ताच्या मृत्यूने मिळालेलं नवं जीवन, ख्रिस्ताच्या मृत्यूमुळं, ज्याच्या वाटेवर तुम्हाला मला प्रभू चालायला सांगत आहे. इथे आज म्हणलं की आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला, आमच्यासाठी मरण पावला. दुसरी गोष्ट पण की नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विराळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणीतरी धाडस करील, परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. आम्ही पापी असताना आम्ही ते स्वीकारतच नाहीये की आमचे पाप कुणीतरी वाहिलेत. आमच्या मुखातनं सदैव अपशब्द असतात, सदैव राग द्वेष मत्सर आहे, निंदा करणे, द्वेष करणे, अक्षमा करणे. पण हे आम्ही विसरून जातो की देव आपल्यावरच्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. आमच्यावरच्या प्रीतीचं किती प्रीती तो परमेश्वर तुमच्यावर माझ्यासाठी माझ्यावर करतो की आम्ही पापी असतानाच ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पावलेलं आहे. मरणाची वाट परमेश्वराने आमच्यासाठी कशी केलेली आम्हाला ते समजलं पाहिजे. पुढे असं आम्हाला सांगतं, तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता देवावर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झालेला असताना त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. इतकेच केवळ नाही तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान बाळगतो. हे सर्व काही देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी करून ठेवले आणि ते मला समजणं महत्वाचं आहे. ते जर मला समजलं नाही तर माझ्या भावांनो खूप अवघड होईल. पुढे अनेक प्रकारचे आमच्यासमोर संकट, समस्या, अडचणी उभे राहणार आहेत जागतिक स्तरावरती. जर मी विश्वासामध्ये कुठे कमकुवत आहे, वचनाचं पूर्ण मनन जर माझ्याकडे नाहीये, येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं मरण हे जर सत्य मला नीट समजलं गेलं नाहीये, तर मी त्या स्वर्गीय पित्यावर मनापासून कधीच प्रीती करू शकत नाही, कधीच मी ती प्रेम करू शकणार नाही. कारण देवाने जे माझ्यासाठी केलेले ते मला स्वतःला तो अनुभव आला पाहिजे, ते मी स्वीकारलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मी चाललं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी म्हणतो की आपल्यासाठी जी नवीन व जिवंत वाट त्यांनी स्वतःच्या देहामधून स्थापित केली. त्याचा देह
प्रभू श्री ख्रिस्त या भूतलामध्ये असताना पूर्ण मानव होता. जो त्रास आम्हाला साधी टाचणी टोचल्यावर पायाला होतो तसं त्याला सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त झालेला असणार आहे. काढण्याचा मुकुट त्याच्या डोक्यामध्ये घातण्यात आला, हातापायात खेळ ठोकण्यात आले, त्याच्या कुशीत भाला बोसकण्यात आला. तरी आम्ही त्या सर्व गोष्टी एक साध्या सोप्या विचारांमध्ये घेतो. हे सर्व करण्याच्या मागचा उद्देश एकच होता की माझ्या भाऊ बहिणींनो, तुम्हाला आणि मला तारण मिळावं, आमची सुटका व्हावी आणि आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य परमेश्वराने करावं, अशी त्याच्या मागची योजना होती. हे सर्व गोष्टी घडल्यानंतर बायबल आम्हाला या ठिकाणी असं सांगतं की व शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे ह्या भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले व खरोखर हा देवाचा पुत्र होता असे म्हणाले. या गोष्टी घडल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावरती थुकण्यात आलं, त्याची निंदा करण्यात आली. पण ज्यावेळेस तो मेला, प्रभू श्री ख्रिस्ताचा मृत्यू झाला, त्याने प्राण सोडला, त्यानंतर ज्या गोष्टीले पवित्र स्थानाने पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला गेला, भूमी कापली, खडक फुटले, थडगी उघडली, अशा बऱ्याचशा गोष्टी त्या मरणाच्या नंतर घडलेल्या आहेत. आणि तिथे तो म्हणतो की तो पहारेकरी होता, जो ईश्वर पहारा करणारा होता, तो म्हणतो खरोखरच हा देवाचा पुत्र होता. खरोखर हा देवाचा पुत्र होता. माझ्या भाऊ बहिणींनो, परमेश्वराच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. परमेश्वरचं वचन हे जिवंत वचन आहे. पवित्र शास्त्र हे जिवंत आहे. त्याचा प्रत्येक शब्द आणि शब्द तुमच्या आणि माझ्यासाठी लिहिला गेलेला आहे. आम्ही तो पाळला पाहिजे, त्याच्यावरती मनन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. जे वचन प्रभूने आज तुम्हाला आणि मला दिलेले की वधस्तंभावरच्या नंतर जी घडलेली गोष्ट आहे ती तुमच्या आणि माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. की त्याच्या देहामधून तुमच्या आणि माझ्यासाठी एक नवीन आणि जीवनाचा मार्ग तयार झालेला आहे. लक्षात घ्या, जीवनाचा, आयुष्याचा मार्ग नाही, जीवनाचा मार्ग तयार झाला. जीवन जे अनंत जीवन, आम्ही जो ख्रिस्ताबरोबर राज्य करणार आहोत तिथपर्यंत जीवन आहे. पण काय मी परमेश्वरावर तेवढी प्रीती करत आहे का? जो सॅक्रिफाईस, जो त्याग प्रभू येशूने माझ्यासाठी केलेला आहे, तो मी स्वीकारतो का, कबूल करतो का मी तो? की केवळ माझ्यासाठी केलेलं आहे, माझ्यावर प्रीती असताना. पण बायबल सांगते की आपल्या प्रीतीचं प्रमाण तो हे देतो की तुमच्या आणि माझ्या पापासाठी तो वधस्तंभावरती बांधला गेला. ह्या गोष्टी सर्व ज्या घडल्या आहेत त्याच्या मागचा स्वर्गीय पित्याचा एकच उद्देश होता की मनुष्याचा, मानवाचा आणि पित्याचा समेट व्हावा, पुन्हा ते एक व्हावेत. आज देवाने तुम्हाला मला संधी दिलेली आहे की आज जर मी प्रभू श्री ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावरच्या मरणाला गांभीर्याने घेत नाहीये, माझ्या जीवनामध्ये स्वीकारत नाही, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवत नाहीये, तर माझ्या भाऊ बहिणो, आजच प्रभूची संधी तुम्हाला आणि मला आहे. देव तुमच्याद्वारे ते देवाची समेट त्या ठिकाणी होणार आहे. येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावरचं जाणं हे तुमच्या माझ्यासाठी अद्भुत आहे, कारण त्याच्या देहातून तुमच्या माझ्यासाठी नवीन आणि जीवनाचा मार्ग तयार झालेला आहे. नवीन जो त्यांनी स्थापित केलेला आहे. पण तो त्याच्याकडे जो नेतो त्याला तो कधीच घालून देत नाही. फक्त एका ठराविक लोकांसाठी येशू ख्रिस्त या भूतलावरती जन्मला नाही, तर साऱ्या जगासाठी त्याने आपला प्राण दिलेला आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी, या भूतलावरती राहण्यासाठी प्रत्येकाने आपला प्राण दिलेला आहे. आणि जो त्याला स्वीकारतो त्याचं तारण होतं. आणि आज देवाने तुम्हाला मला संधी दिली की आपण त्या येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारू, की ज्याच्या देहामधनं तुमच्या नियमासाठी सार्वकालिक जीवनाचा मार्ग तयार झालेला आहे. तो मार्ग अनंत काळचा मार्ग आहे, जो पापक्षमेचा मार्ग आहे, तारणाचा मार्ग आहे, आशीर्वादाचा मार्ग आहे, भरभराटीचा मार्ग आहे, आरोग्याचा मार्ग आहे. हालेलुया. जो तुमच्याने माझी परिस्थिती बदलणारा मार्ग आहे, अशक्य गोष्टी शक्य करणारा मार्ग आहे. तोच मार्ग जो तुमच्या नियमासाठी स्थापित केलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही आणि मी विश्वास ठेवूया. असं प्रार्थना करू. परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, तुझी स्तुती करतो तुझ्या पवित्र वचनाबद्दल. माझ्या देवा, तुझे मनापासून आभार मानतो. स्वर्गीय बाप्पा, तुझं पवित्र वचन जे तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने, अभिषेकाने प्रभू आमच्यापर्यंत आलेले. माझ्या देवा, आम्ही त्या वचनाला होय ना आमेन म्हणतो. प्रभूजी,
की तुझ्या स्वतःच्या स्वदेहामधनं परमेश्वर हा नवीन जीवनाचा मार्ग तू प्रकट केलेला आहे प्रभूजी. खरोखरच प्रभूजी आम्ही आभार मानतो माझ्या देवा, की आमचा नाश होऊ नये यासाठी प्रभूजी स्वर्गीय बापा आपल्या एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला तू त्या वधस्तंभावरती दिलंस माझ्या देवा. प्रचंड हाल त्याचे तू होऊ दिले प्रभूजी. एवढंच ते परमेश्वरा, साऱ्या जगाचं पाप त्याच्यावर तू लाद तर प्रभू पित्या तू स्वतः त्याच्यापासून तू बाजूला झालास माझ्या देवा. आणि देवा येशू ख्रिस्ताने जे सहन केले प्रभूजी, ते आमच्या विचार करण्याच्या पलीकडे माझ्या प्रभू. ते केवळ आणि केवळ आमच्यासाठी त्यांनी सहन केलेले. आमचं तारण व्हावं, आमची पापक्षमा व्हावी, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं, आम्ही स्वर्गाचं वारीस व्हावं. पण एवढी मोठी खंडणी प्रभू तू आपल्या एकुलता एक पुत्राची आमच्यासाठी भरलेली आहे माझ्या देवा. आम्ही त्याचा उतराई होऊ शकत नाही प्रभूजी, पण देवा तुझ्या वचनाद्वारे चालण्याची, त्याच्या मार्गात चालण्याची निश्चित आज आम्ही तुला देतो माझ्या देवा. कारण त्याच्या स्वतःच्या देहामधून प्रभूजी हा जीवनाचा मार्ग स्थापित झालेला आहे प्रभूजी. किती अद्भुत आहे माझ्या देवा, किती अद्भुत आहे प्रभू. काय तुझ्या योजना आहे प्रभू, आमच्या समजण्याच्या पलीकडं तुझ्या योजना तू आमच्यासाठी राखून ठेवल्यास प्रभूजी. त्या तुझ्या प्रत्येक योजनेला आम्ही होय ना आमेन म्हणतो माझ्या देवा. परमेश्वरा इथं बसले प्रत्येक माझे भाऊ बहीण जे ऑनलाईन पाहणारे प्रभू, ज्यांच्यापर्यंत तुझं पवित्र वचन जाईल प्रभू, त्यांनी तुला तारणारा म्हणून स्वीकारा परमेश्वर. येशू ख्रिस्त कुठल्या धर्माची स्थापना करण्यासाठी नाही आला माहिती देवा. तर येशू ख्रिस्त जीवन बदलण्यासाठी आलेलं आहे, अंतःकरण बदलण्यासाठी आलं आहे, विचार बदलण्यासाठी आलेलं आहे प्रभू. हे वचन अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण ठरू दे प्रभूजी. तुझ्या कृपेचा हात प्रत्येकावर असू दे पहा. येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभूजी प्रत्येकाला आज मी आशीर्वादित करतो. आत्मिक आशीर्वाद, आर्थिक आशीर्वाद, आरोग्याचे आशीर्वाद, कौटुंबिक आशीर्वाद येशूच्या नावात मी प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोकळे करतो. तुला मान सन्मान गौरव ख्रिस्त आम्ही तुला देत. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक पित्या.